तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात। IAS संजिता महापात्रा यांच्या जीवनकथेवरील सादरीकरणाने भावनिक वातावरण। गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्या दिग्दर्शनाने कार्यक्रमाला विशेष रंगत। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी मनोज मेळे। पंचायत समिती अंजनगाव सुरजी अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 उत्साहात सुरू आहे। दिनांक 30 व 31 डिसेंबर 2025 या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांसह सुप्त सांस्कृतिक कलागुणांना प्रभावी व्यासपीठ मिळत आहे। मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे तर उद्घाटक म्हणून दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन लवटे उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापात्रा, कल्पना जायभाय यांच्यासह विकास येवले, सुयोग खाडे, मुन्ना खाडे, प्राचार्य डॉक्टर बशिष चौबे, श्रीकांत पोटदुखे, अनिल मोहोळ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। उद्घाटनप्रसंगी मलखांब, सामाजिक प्रबोधनात्मक, नृत्य, नाट्य तसेच विविध विषयांवरील सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या IAS संजिता महापात्रा यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रस्तुतीने संपूर्ण सभागृह भावनिक झाले। हे सादरीकरण पाहताना स्वतः संजिता मोहापात्रा यांना अश्रू अनावर झाले। विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध, पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक विषयांवर प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांचा समावेश असून सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येत आहे। हा संपूर्ण महोत्सव श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंजनगाव सुरजी येथे आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद नाजिम यांनी केले। आभार प्रदर्शन प्रमोद दखणे यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर खोडे यांनी मांडले। या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, शिला आठवले, दिलीप खंडारे, केंद्रप्रमुख व समन्वयकांसह अनेक शिक्षकवृंदांनी विशेष योगदान दिले। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार दि. 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण व समारोपीय समारंभ होणार असून या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अंजनगाव सुरजीवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुरजीवरून प्रतिनिधी मनोज मेळे। पाहत रहा बहुजन इंडिया न्यूज।